निवडून आल्यानंतर योगेंद्र थोरात गरजू लाडक्या बहिणींना स्वतः महिन्याला 1500 रुपये देणार या जाहीरनाम्याने सर्वत्र खळबळ। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आल्याने आता सर्व पक्षांनी आणि अपक्ष उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करणारे जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत। या सर्व जाहीरनाम्यामध्ये प्रभाग क्रमांक 20 चे भाजपचे उमेदवार योगेंद्र थोरात यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामुळे मिरज शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे। निवडून आल्यानंतर प्रभागात काय विकास कामे करणार आणि मतदारांना काय लाभ देणार असे मुद्दे त्यांनी जाहीरनाम्यामध्ये मांडले आहेत। त्यामध्ये प्रभागातील गरजू लाडक्या बहिणींना स्वतःतर्फे तब्बल 1 वर्ष महिन्याला 1500 रुपये देणार या मुद्द्याची चर्चा मिरज शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। प्रभागातील महिलांना 10 ते 12 हजार घरबसल्या मिळणारे उद्योग देणार, मुला-मुलींना पात्रतेनुसार सरकारी आणि निमसरकारी नोकरीसाठी पाठपुरावा करणार, कुटुंबातील मुलीच्या लग्नाला रुपये 10,000 ते 50,000 आर्थिक मदत करणार, अशा विविध मदतीचे आणि प्रभागाच्या विकासासाठी लागणाऱ्या योजनांचा या जाहीरनाम्यामध्ये समावेश आहे। या जाहीरनाम्यामुळे मात्र विरोधकांच्या गोठ्यामध्ये मोठी खळबळ उडाल्याचे समजते। काही नेते त्यांच्या मुलासाठी भांडत आहेत, तर मी जनतेतल्या गरिबांच्या मुलांच्यासाठी निवडणूक लढवत आहे असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला। गेली 12 वर्ष मी या प्रभागात आहे। 2012ला 13ला इलेक्शन हरलो होतो, त्यावेळेस शासकीय योजना केल्या। 18ला इलेक्शनला आलो तेव्हा विविध ह्याच्यातनं निधी आणून हेडमधून वार्ड मागणी मुक्त केला। मात्र आज मला सांगायला आनंद वाटतोय की या 12-13 वर्षात मला माझ्या प्रभागातल्या अजून कोणत्या गोष्टी राहिल्यात आणि त्यासाठी कुणाकडे पाठपुरावा केला पाहिजे। कुणाकडे तर आता ज्यांचं सरकार आहे, महापालिकेत ज्यांचं येणार आहे आणि ज्यांचं केंद्रात आहे, अशा BJP सरकारकडून मी या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेईन पुढच्या वर्षभरात, यात मला काही शंका नाही। पण माझ्याकडून मी काय करणार आहे हे मी माझा जाहिरातनामाही केलेला आहे। प्रभागातील गरजू लाडक्या बहिणींना माझ्याकडून तब्बल 1 वर्ष 1500 रुपये माझ्याकडून देणार आहे। प्रभागातील महिलांना घर बसल्या उद्योग, ज्याने या महिलांना 10 ते 12 हजार रुपये मिळतील। सुशिक्षित मुलांना पात्रतेनुसार सरकारी नोकरीसाठी प्रयत्न व निमसरकारी नोकरीसाठी पाठपुरावा करणार आहे। प्रभागातील कृष्णा घाट येथे सिटी सर्वे, पंढरपूरचा, कोल्हापूरचा सिद्धार्थ झोपडपट्टी येथे परवाच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली, त्याप्रमाणे आपण तिथे घरमालकांची नावं हे 7/12ला व सिटी सर्वेला लागणार आहेत। प्रभागातील लग्न सोहळा व अन्य शुभकार्यांसाठी मंगल कार्यालय व सभागृह बांधून देणार आहे आपण। प्रभागातील दोन स्विमिंग टँक बांधतोय आपण, पहिला तर मंजूर आहे आणि दुसऱ्या भागात पण आपण एक करतोय। टर्फ कोर्ट, क्रीडांगणे, टर्फ कोर्ट पण मंजूर आहे, दुसऱ्या भागात पण एक होईल। प्रभागात लवकरच माननीय नामदार मुख्यमंत्री साहेबांच्या मान्यतेनं नर्सिंग कॉलेज व दुसरं एक आर्ट आणि सायन्सचं कॉलेज आपण या 5 वर्षात उभा करणार आहे। प्रभागात ज्यांना स्वतःची घरं नाहीत, कुठेही जमीन नाही, अशा लोकांना घरं बांधून द्यायचं आपण अपनी दुनिया म्हणून आपला एक प्रोजेक्ट आहे, त्या अंतर्गत ते काम होईल। प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला एक योजनेत न बसणारं ऑपरेशन, म्हणजे आपली सरकारी योजना असते त्यात बरेच कवर होतात, पण काही ऑपरेशन आहे, न्यूरोलॉजिस्टचं डोक्याचं ऑपरेशन आहे, बरेच ऑपरेशन आहे, प्रोस्टेटचं असेल, हार्नियाचं असेल, बरेच लोकांना महिलांना पिशवीचं ऑपरेशन असतं, बऱ्याच गोष्टी आहेत की ते कुठल्याही याच्यात बसत नाहीत। अशा वेळी गोरगरीब लोकांना ते पैसे नसल्यामुळे ते पुढं जात असतं, तर ते आपण एका कुटुंबातील एक ऑपरेशन आहे। प्रभागातील मुले नशा, दारू आणि त्यापेक्षा सगळ्यात वाईट मोबाईलची सवय लागत आहे लहान लोकांना। मोबाईलची त्यांची सवय सोडायसाठी रिहॅबिलिटेशन, म्हणजे माझा शब्द थोडा चुकत असेल तर त्यांना सुट्टीमध्ये 4 दिवस आपण ठेवून घेऊन त्यांची मोबाईलची जी सवय आहे ती मोडणार आहे। प्रत्येक कुटुंबाला ज्या मुलीचं लग्न असेल त्याला आपण 10 ते 15 हजार रुपये मदत करणार आहे। प्रभागात खूप चांगली आपली एक सुसज्ज लायब्ररी आपण बांधल्या। आता आपण पोलीस प्रशिक्षण केंद्रही चालू करतोय। प्रभागातील ज्येष्ठ नागरिक जे आहेत
जे कुठं गव्हर्नमेंटमध्ये कामाला नव्हते अशा व्यक्तींना आपण मानधन देतो आहे. महापालिका तसेच खाजगी शाळांना जाणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांनाही सायकल दिल्यात, यापूर्वी दिल्यात, यापुढे देणार आहे. प्रभागातील महिलांना, मुलींना त्यांच्या मागणीनुसार स्वरक्षणासाठी प्रशिक्षण देतो आहे. माझ्या प्रभागात खूप एक चांगला कृष्णा घाट आहे, तिथं पर्यटन स्थळ उभा करण्यासाठी आपण 2 वर्षात चांगलं एक पर्यटन स्थळ तिथं चांगलं उभा करू मान्य खाडे साहेबांच्या मदतीनं. आणि प्रभागातील विविध ठिकाणी मुलं आणि मुलींसाठी ना वेगळे जिम असे आपण तयार करतो. यात सगळ्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या ज्या लाडक्या बहिणींना गव्हर्नमेंट 1500 रुपये देतं आहे, पण काही लाडक्या बहिणी आहेत की ज्या 60 वर्षाच्या वरच्या आहेत, त्यांचं काय दुसरे प्रॉब्लेम आहेत, अशांना पण देतो आहे. आणि ज्यांची खरंच गरीब परिस्थिती असेल, गरजू असेल, त्यांना आपण डबल देऊ. शासनही देईल 1500 रुपये आणि योगेंद्र थोरात तुमचा भाऊ पण देईल. त्यामुळं कुठंतरी एक 1500 रुपये मिळत आहेत, 1000 रुपये, 3000 मिळत आहेत, 2000 मिळत आहेत म्हणून चुकीच्या व्यक्तीला मतदान करू नका. ते त्यांच्या लेकरासाठी भांडायला लागलेत, ते स्वतःच्या मुलासाठी निवडणूक लढायला लागलेत. मी तुमच्या मुलांसाठी निवडणूक लढायला लागलो आहे, हे थोडं लक्षात ठेवा नागरिकांनो. आणि कमळाला मतदान करून आमच्या सगळा जो पॅनल आहे त्याला विजयी करायची विनंती.